तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। ती भावना आता त्यांनी व्यक्त करायला पाहिजे की यांच्या लेकराला मिळू द्या। पण आता त्यावेळेस आम्ही मोकळा हात सोडला की खाऊ द्या, आपलेच भावंड आहेत। आज त्या ह्या काय मोठ्या भावाला खायची वेळ आली तर ते आरक्षण मिळू देत नाहीत। ही जर त्याच वेळेस नियत माहीत असते तर त्याच वेळेस घेतली असती। विधानसभा निवडणुकीत महायुतीचं सरकार 288 उभे करणार नाही, 288 पाडणार, नेमकं कधी ठरणार उभे करणार की पाडणार? बघूयात ना, आणखीन आता पहिला टप्पा आहे, 13 तारखेपर्यंत मिळेल। मराठा आणि कुणबी एकच आहे। आम्हाला तर वाटायला की शंभूराजे देसाई साहेबांनी मध्यस्थी केलेली 100% मिळेल। परंतु जर ते टिकणार नसेल तर आम्हाला वाटतं त्यांनी सगळ्या स्वरीची अंमलबजावणी करू नये। आम्ही आमच्या मूळ मागणीवर ठाम होणार आहेत। सरसकटच आमची मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या ही मागणी होती। सरकारनंच सांगितलं होतं त्यावेळेस गिरीश महाजन त्यांनी की ओबीसीचे लय पोटं दुखायला लागले नेत्याचे, त्याच्यामुळं आपण जरा वेगळा ही करू मराठा समाज घालण्यासाठी। म्हणजे मराठा ज्या मराठीची नोंद निघाली तरी त्याचा व्यवसाय आणि याचा व्यवसाय मराठ्यांचा न निघालेल्या मराठ्यांचा व्यवसाय एक पकडून त्यांना दिलं जाईल। लय झालं तर त्यांना सगळे सोयरे म्हणलं जाईल। परंतु ते जर टिकणारच नसलं, असं जर त्यांचा काही डाव बी असेल, देतील बी, ते टिकलसुद्धा पण उडूसुद्धा शकते। ते आम्हाला ती पुढं डाऊट असा आहे की हे उडू शकतात, कारण यांनी 13% उडविलेलं आहे, 16% पण उडविलेलं आहे। कारण देणारे ते चेतन माणसं, ते चेतन ते वकील त्यांचेच आहेत, ते आम्हाला सगळं माहिती आहे मराठ्यांना। मग हे देऊन उडीणारच आहेत, असं ते तात्पुरता देतील उडीतील। सरकार आलं आपलं आंदोलन चालूच राहील बंद होईल? आमचंच उभं राहणार आहे। आमचेच लोक सगळ्या जाती धर्माचे उमेदवार उभे करून आम्ही आमचंच आणणार आहेत आणि आम्हीच आमचं आरक्षण सगळ्या जातीला घेणार आहेत। सगळ्या जातीला ज्यांचे राहिलेत, कायकड समाज, राजपूत समाज, वडार समाज, धनगर समाज, मराठा समाज, मुस्लिम, दलितांचे ज्यांचे प्रश्न राहिले, 12 बलुतेदारांचा, बंजारांचा, बांधवांचा वेगळा प्रवर्ग आम्ही आमचेच बनवतो, एक वेगळा प्रवर्ग करतो। चलो धन्यवाद। नाही, मी नाही माहिती घेतली। मी माहिती घेतो आज, उद्या याच्यावर 100% बोलतो। मी माहिती नाही नाही, मी समजून सांगितलं आहे, तेच म्हणतोय मी। आता फडणवीस साहेबांना आम्ही समजून सांगितलं आहे की असं असं होतं आहे। तुम्ही प्रत्येक वेळेस काय करताय, ओबीसी फक्त नेते धरताय। सामान्य ओबीसींचं काय, 10% ओबीसीचे नेते सुधारणार, पण 90% ओबीसी गोरगरिबांचं वाटोळं होतं आहे। त्याच्यामुळे तुमच्यावर नाराजीचा रोष येतोय। तसंच मराठ्यांचे तुम्ही 10% लोक सुधारितात राजकारणात येऊन, 90% गोरगरीब मराठ्यांचं वाटोळं होतं आहे। तुम्हाला हे परवडणार नाही हे समजून सांगतोय आम्ही। समजून सांगितलं का, ते आमचेच मराठ्याचे 2-4 त्यांच्या अवतीभोवती माकडं येते, ते गचपाने ते लगेच बोलायला चालू करते। ते हे समजून घेत नाहीत की ते बोलल्यामुळं फडणवीस अडचणीत येतात, पण ते बोलतातच। आम्ही समजून सांगितलं, त्यांच्याकडे निर्णय त्यांच्याकडे, त्याला आम्ही काय करावं? आम्ही मात्र आमच्याजवळ ठाम आहेत। बघूयात 288 लढायची का पाडायची। चलो धन्यवाद।